Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आजपासून आपण चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ह्या चॅप्टरची प्लेलिस्ट सुरू करत आहोत आणि आज हा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे. मी ट्राय करेल या पूर्ण प्लेलिस्टमध्ये सगळे प्रॉब्लेम सगळ्या कन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवायचं. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे चॅनल शेअर करा. सो स्टार्ट करू आज आपण आजच्या या व्हिडिओला. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण काही टॉपिक्स बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघू व्हेरिएबल, कॉन्स्टंट किंवा डिग्री कसं फाइंड आउट करायचं. त्यानंतर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय असतं, सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय, आणि नंतर आपण बघू एलिमिनेशन मेथड फॉर सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. सो एक एक करून आपण टॉपिक घेऊ आणि त्याच्यामध्ये काय ते बघूया. सगळ्यात पहिला टॉपिक आहे व्हेरिएबल, कॉन्स्टंट आणि डिग्री. सो व्हेरिएबल म्हणजे काय, तर व्हेरिएबल म्हणजे असतात लेटर्स. म्हणजे कोणत्या पण इक्वेशन मध्ये जर A to Z पैकी कोणताही लेटर आला तर त्याला म्हणतात व्हेरिएबल. आणि कॉन्स्टंट म्हणजे काय, तर कॉन्स्टंट असतात नंबर्स. ठीक आहे. कोणत्याही इक्वेशन मध्ये जर तुम्हाला नंबर दिसत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार, कॉन्स्टंट. सो आता आपण एक काय करू, इक्वेशन घेऊ जे m+3 = 5. या इक्वेशन मध्ये आपल्याला व्हेरिएबल, कॉन्स्टंट आणि डिग्री हे शोधायचं आहे. सगळ्यात आधी व्हेरिएबल म्हणजे काय, लेटर्स जे आपण बघितलं. तर ह्या इक्वेशन मध्ये लेटर कोणता आहे, m. सो हा झाला आपला व्हेरिएबल. त्यानंतर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, नंबर्स. तर ह्या इक्वेशन मध्ये नंबर आहे 3 आणि 5. सो हे जे दोन नंबर आहे हे आहेत कॉन्स्टंट. आता आपल्याला डिग्री फाइंड आउट करायचं आहे. डिग्री कोणाची काढतात, डिग्री काढतात व्हेरिएबलची. ठीक आहे. सो सपोज आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे m. याच्या डोक्यावर जी पॉवर असते तिला म्हणतात डिग्री. आता mच्या डोक्यावर काहीच पॉवर नाहीये तर आपण याला असं लिहितो m⁻1. आणि हा जो 1 आहे ही झाली डिग्री. सो याची डिग्री काय आली मग 1. सपोज m² असता, याची डिग्री काय असते मग 2. कारण याच्या डोक्यावर जी पॉवर आहे ती काय आहे 2. m⁻3 असतं तर याची डिग्री काय आली असती 3. सेम वेने m ची डिग्री काय येणार इथं 1. करेक्ट. कारण m ला आपण कसं लिहिणार, m⁻1. सो हा जो पॉवर आहे त्यालाच म्हणतात डिग्री. तर अशा पद्धतीने आपण ह्या फर्स्ट इक्वेशनचं व्हेरिएबल, कॉन्स्टंट आणि डिग्री फाइंड आउट केलं. आता आपण दुसरं इक्वेशन घेऊ ज्याच्यामध्ये दिलेलं आहे x + y = 40. सेम व्हेरिएबल, कॉन्स्टंट आणि डिग्री शोधू. व्हेरिएबल म्हणजे काय, लेटर्स. तर लेटर कोणता येणार, x आणि y. कॉन्स्टंट म्हणजे नंबर्स. नंबर कोणता आहे 14. आता आपल्याला शोधायची आहे डिग्री. सो डिग्री कोणाची शोधतात, व्हेरिएबलची. सो आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहे, एक x आहे आणि दुसरा आहे y. तर परत x ला आपण कसं लिहिणार, x⁻1 आणि y ला पण कसं लिहिणार, y⁻1. सो याच्यामध्ये बघा x ची डिग्री पण काय आली मग 1 आणि y ची डिग्री पण काय आली आहे 1. ठीक आहे. तो ही झाली डिग्री ऑफ व्हेरिएबल. समजलं तुम्हाला ह्या 3 कन्सेप्ट, व्हेरिएबल, कॉन्स्टंट आणि डिग्री. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाऊ. ते आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. डेफिनेशन काय आहे, इन इक्वेशन देयर आर 2 व्हेरिएबल्स. डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1. दीज आर कॉल्ड ॲज अ लिनियर इक्वेशन्स. आता लिनियर इक्वेशनची डेफिनेशन काय म्हणते की तुम्हाला एखादं इक्वेशन दिलेलं असेल, बरोबर, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं आहे की हे लिनियर इक्वेशन आहे की नाही, तुम्ही सगळ्यात आधी काय बघणार की त्याच्यामध्ये फक्त 2 व्हेरिएबल पाहिजे. 2 म्हणजे 2च, 1 पण नाही आणि 3 पण नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट,
त्या दोघं व्हेरिएबलची जी डिग्री असेल ती काय पाहिजे 1. जर ह्या दोन कंडिशन तुम्ही सॅटिस्फाय करत असेल किंवा तुमच्या इक्वेशन मध्ये असतील तर तुम्ही त्या इक्वेशनला म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सो आता क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं आहे की हे जे दिलेलं इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही. सो सगळ्यात आधी आपण काय करणार, याच्यामध्ये व्हेरिएबल आणि त्या व्हेरिएबलची डिग्री शोधू. सो व्हेरिएबल म्हणजे काय असतात, तर एक लेटर. सो याच्यात हा एक लेटर आणि हा एक लेटर आहे. सो इथं आले दोन व्हेरिएबल, पहिला आहे एम आणि दुसरा आहे एन. ठीक आहे. आता आपण एम ची डिग्री शोधू. आता एम ला आपण कसं लिहिणार, एम रेस टू 1. सेम एन ला पण आपण लिहू शकतो एन रेस टू 1. सो याची पॉवर काय आली 1 आणि याची पण पॉवर काय आली 1. तो डिग्री एम ची पण डिग्री काय आहे 1 आणि एन ची पण डिग्री आहे 1. तो बघा आपल्याला काय सांगितलं होतं की 2 व्हेरिएबल्स पाहिजे. सो आपल्याकडे 2 व्हेरिएबल्स आहेत आणि त्या दोघांची पण डिग्री 1 पाहिजे. सो हे दोघं कंडिशन आपण सॅटिस्फाय केले. सो आपण इथं लिहिणार की सो 2m plus n equal to 10 is a linear equation in 2 variables. सो अशा पद्धतीने आपल्याला कोणतंही इक्वेशन दिलेलं असेल तर ते लिनियर इक्वेशन आहे की नाही हे आपण शोधू शकतो. नेक्स्ट टॉपिक आहे सायमल्टेनियस इक्वेशन्स. डेफिनेशन काय आहे, when we consider at the same time two linear equations in two variable, those equations are called simultaneous equation. सो सायमल्टेनियस इक्वेशनचा अर्थ असतो की तुम्हाला जर दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि ते दोघं इक्वेशन तुम्हाला एकत्र सॉल्व्ह करायचे पुढं, आणि ते दोघं इक्वेशन दिलेले जर लिनियर इक्वेशन्स असतील तर त्याला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन. सो आता बघा आपल्याकडे एक्झाम्पल मध्ये हे दोन इक्वेशन दिले, तर हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे की नाही हे कसं शोधणार. सगळ्यात आधी आपण बघू की दोघे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही. याच्यात 2 व्हेरिएबल आहे, याच्यात पण 2 व्हेरिएबल आहे. दोघांची डिग्री जर बघितली तर ती 1 येणार आहे कारण एक्सच्या वरती काही नाहीये. तो हा सुद्धा लिनियर इक्वेशन आहे, हा सुद्धा लिनियर इक्वेशन आहे. आणि जेव्हा हे दोघं लिनियर इक्वेशन आपण एकत्र वापरू तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, सायमल्टेनियस इक्वेशन्स. सो हा टॉपिक फक्त सिंपल होता, याच्यात तुम्हाला काहीही समजायची गरज नाहीये. नेक्स्ट आहे एलिमिनेशन मेथड फॉर सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता बघा आपण शिकलो सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, जेव्हा आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले असतात त्याला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन. पण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी काय वापरतात, एलिमिनेशन मेथड. ही एक टाईपची मेथड आहे ज्याच्याने दोन इक्वेशन जे दिलेले असतील ते सॉल्व्ह करू शकतात. सो मी एक एक्झाम्पल घेतलंय. या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 40 आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 2. तो आपण काय करणार, अशा टाईपचे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी एक स्टेप्स असतात, त्या स्टेप तुम्ही दरवेळेस फॉलो केला ना तुम्हाला जास्त लक्षात ठेवायची पण गरज नाही लागणार की हे कसं सॉल्व्ह होतं. तो सगळ्यात आधी आपण काय करू, पहिलं इक्वेशन लिहू आणि त्याला नाव देऊ इक्वेशन नंबर 1. सेम दुसरं इक्वेशन लिहू आणि त्याला नाव देणार आपण इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत काही डाऊट? गुड. आता आपल्याला इथं 2 गोष्टी चेक करायच्या असतात. पहिली गोष्ट चेक करायची की कोणता तरी एक व्हेरिएबल घ्यायचा. सो मी इथं लिहिते आपण एक व्हेरिएबल घेतला, त्या व्हेरिएबल मध्ये एक साइन पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक साइन निगेटिव्ह पाहिजे असा व्हेरिएबल चूज करायचा तुम्ही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्या व्हेरिएबलच्या समोर जो कॉन्स्टंट असेल तो सेम पाहिजे. सो कॉन्स्टंट इज सेम असं असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नसते. ठीक आहे. आता तुम्ही विचाराल मॅम तुम्ही हे काय सांगितलं आम्हाला कळालंच नाही. ठीक आहे, तर आपण ह्या इक्वेशन कडे येऊ. याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे, सो याच्यात हा व्हेरिएबल आहे एक्स आणि इथं एक्स आहे. दोघांची साइन काय आहे, पॉझिटिव्ह.
कारण जेव्हा साईन नसते तेव्हा ती पॉझिटिव्ह असते. आता पुढचा व्हेरिएबल आहे वाय. बघा इथं एक साईन प्लस आहे, इथं एक साईन आहे मायनस. सो आता आपण फक्त वाय व्हेरिएबलवर कॉन्सन्ट्रेट करायचं, एक्स कडे लक्ष द्यायचं नाही. कारण मी इथं काय सांगितलं, असा व्हेरिएबलला बघा ज्याच्यात पहिली साईन पॉझिटिव्ह असेल आणि एक साईन निगेटिव्ह असेल. ठीक आहे, सो आपल्याला तो व्हेरिएबल मिळाला वाय. दुसरी गोष्ट, त्याच्या समोरचा जो कॉन्स्टंट आहे तो सेम पाहिजे. आता कॉन्स्टंट म्हणजे काय, वायच्या समोर काहीतरी नंबर असेल. सो जेव्हा वायच्या समोर काही नंबर नसतो तेव्हा त्याला कन्सिडर करतात 1. जर वायच्या समोर 2y असता तर हा 2 तिथला कॉन्स्टंट असता. बरोबर. सो इथं वायच्या समोर कोणताच नंबर नाहीये म्हणून तो काय असणार आहे 1. आता इथं पण 1 आहे, खाली पण 1 आहे. सो हे पण आपलं सॅटिस्फाय झालं की कॉन्स्टंट सुद्धा दोघीकडे सेम आहे. आता काहीच करायची गरज नाही, आता सिंपल ऍडिशन करायची. एक्स आणि एक्स किती होणार, 2x प्लस वाय आणि मायनस वाय काय होणार 0. हा झाला एलिमिनेट, यालाच म्हणतात एलिमिनेशन मेथड. 14 प्लस 2 किती होतं 16. सो इथं आलं 2x इक्वल टू 16 आणि x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार, हा जो 16 आहे याला डिवाइड बाय 2 करू म्हणून x इक्वल टू येणार 8. सो इथं x ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली आहे. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, y व्हेरिएबलची. सो y व्हेरिएबलची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याकडे हे दोन इक्वेशन आहेत. सो x इक्वल टू 8 इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, y आपल्याला इझिली मिळून जाईल. सो मी इथं लिहिलंय की x इक्वल टू 8 जो मी आता काढला तो इक्वेशन 1 मध्ये टाकते. सो इक्वेशन 1 माझ्याकडे आलंय, त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू मी टाकणार 8 प्लस y इक्वल टू 40. सो y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार मग आपण, करेक्ट. सो y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपलं येणार 40 मायनस 8. तो 14 मायनस 8 केलं तर आन्सर येतं 6. सो आता बघा सोल्युशन काय आलं आपल्याकडे, x इक्वल टू 8 अँड y इक्वल टू 6. आणि यालाच म्हणतात की तुम्हाला दिलेलं सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते तुम्ही इथं सॉल्व केलेलं आहे. आणि तुम्ही कोणत्या मेथडने सॉल्व केलं हे सायमल्टेनियस इक्वेशन, एलिमिनेशन मेथड. ठीक आहे. सो अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण फक्त बेसिक गोष्टी शिकलेलो आहेत. तुम्हाला कुठेही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकतात, मी तुमचे डाऊट तिथं क्लिअर करेल. व्हिडिओ आवडला असेल थोडासाही तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.